जर वेटिंगला काय असेल तर सत्य आणि न्याय. न्याय वेटिंगला आहे. काल मी एक फोटो ट्विट केला, त्याच्यामध्ये मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येतले जे प्रमुख आरोपी आहे वाल्मिक कराड, त्याचे आका धनंजय मुंडे, पाठीमागे पाशा पटेल, समोर एकत्र सगळे हसत खेळत टाळ्या देत माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, माजी मुख्यमंत्री आणि आताचे डेप्युटी सीएम मिस्टर एकनाथ शिंदे, त्याच्या बाजूला शिवराज सिंग चौहान. म्हणजे ज्याला आपण ऑर्गनाइज क्राईम म्हणतो, हा ऑर्गनाइज क्राईमचाच प्रकार दिसतो. त्याच्यामुळे हा जो फार चाललेला आहे तपासाचा, हा मला आता हळूहळू खोटा वाटतो. हे भंपकपण आहे. राज्याचे मुख्यमंत्री फसवतायत, वेळ मारतायत आणि कोणाला तरी वाचवण्याचा 100% प्रयत्न करतायत. नैतिकतेच्या मुद्द्यावर मी राजीनामा घेणार नाही. कोणती नैतिकता, असा अजित पवारांना माझा प्रश्न आहे. मी जोपर्यंत निर्दोष त्यांच्यावर आरोप सिद्ध होत नाहीत, या देशामध्ये आरोप सिद्ध न झालेल्या हजारो लोकांना तुरुंगात टाकलेला आहे. अनेकांना खुनाच्या, बलात्काराच्या, ईडीच्या, सीबीआयच्या लोकांनी प्रकरणात. तुम्ही काय सांगताय आम्हाला? नैतिकतेच्या मुद्द्यावर राजीनामा घ्यायचा असेल तुम्ही ताबडतोब घेतला पाहिजे. आणि नैतिकता महाराष्ट्राला शिकवू नका. तुम्ही किती नीतिमान आहात ते आम्हाला माहिती आहे. तुम्ही फार मोठ्या नीतिमत्तेचा झेंडा हातात घेऊन पक्षांतर करून सत्तेमध्ये बसलेला नाही आहात. तुम्ही गुन्हेगारांना वाचवताय आणि तुम्ही महाराष्ट्राच्या एका तरुण सरपंचाचा खून केलाय आणि त्याला तुम्ही मदत करताय खुन्याला. हे मुख्यमंत्र्यांनी आणि उपमुख्यमंत्र्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे. मी परत सांगतो, आता मला ही ऑर्गनाइज क्राईम मध्ये सगळे सामील आहे की काय? ही मकोकाची केस आहे. जर हा मकोका या संपूर्ण प्रकरणाला लावला तर 3 मंत्री, अनेक IPS अधिकारी आणि बीडचं केसचं अख्खं पोलीस स्टेशन याला मकोका लागू शकतो. हिंमत आहे लावण्याची? मग बोला न्यायाच्या नीतीच्या गोष्टी. चला.